हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो आज संडे आहे म्हणून मी इतकी मस्त रिलॅक्स दिसते आहे तुम्हाला. पण कामं चाललेलीच आहेत माझी. आज सकाळी सकाळी बघा मुलांसाठी मस्त कस्टर्ड बनवलं. काही नाही, आज मला आरू-पिहूकडून भरपूर कामं करून घ्यायची होती आणि सकाळी सकाळी त्यांचा मूड चांगला करण्यासाठी जे आहे त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवावं असं माझ्या डोक्यात चाललेलं. आणि काल कसं अकोल्याला गेले होते, सो कालचं दूध दिवसभर मुलांनी पिलंच नाही आणि त्यामुळे ते एक्स्ट्रा होतं म्हणून कस्टर्ड बनवण्यात आलं. म्हटलं चला सकाळी सकाळी त्यांची गोड सुरुवात करूयात म्हणजे त्यांचा दिवस चांगला जाईल. आता इथे माझी आंघोळ वगैरे करून झाली आणि स्किन केअरमध्ये आता ना मी म्हणजे बाकी काहीतरी जास्तीचं करत नाही, पण ॲलोवेरा जेल जे आहे ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून मी नेहमी यूज करते. आणि याचा एक फायदा सांगू का, इतर मॉइश्चरायझर मी फक्त लावते आणि पळून जाते, पण ॲलोवेरा जेल हातात आलं की छान मी मसाजही देत असते. म्हणजे मी आधी ना ॲलोवेरा जेल हे फक्त मसाज करायसाठी यूज करायची, पण आता डेली मॉइश्चरायझर म्हणून यूज करते आहे. त्यामुळे डेली अशी थोडी का होईना माझ्या स्किनची मी मसाजही करते. आणि चला आज भरपूर कामं आहेत तशी तर, पण ती सर्व बाजूला ठेवून मला फक्त आणि फक्त पिहूचा अभ्यास घ्यायचा आहे. कारण उद्या पिहूचा टेस्ट आहे खरं तर इंग्लिशची आणि मोठा एसे पण येणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. ग्रामर तसं त्याचं झालेलं आहे, पण एसे आणि जे हॉट क्वेश्चन्स असतात ते म्हणजे खूप मोठे मोठे लिहावे लागतात. म्हणजे मी टीचरला जसं काल विचारलं तर त्या बोलल्यात हॉट क्वेश्चनचे कमीत कमी 7 to 8 लाईन्स मुलांना लिहावे लागतील आणि जो एसे आहे त्याचे 7 to 8 लाईन लिहावे लागतील आणि हॉट क्वेश्चन जो आहे तो 6-7 लाईनमध्ये लिहावा लागेल. आता एवढूसा जीव एवढं कसं लिहिणार, त्यासाठी त्याची तयारी मला करून घ्यावं लागणार. म्हणजे त्याला वर्ड्स न आठवता तो लिहू शकतो, पण त्याला स्पेलिंग मिस्टेक मग तो भरपूर करतो. ह्याच गोष्टी, नाहीतर तो तसा लिहू शकतो, तो सेंटेन्स इंग्लिशमध्ये बनवू शकतो, माइंडमध्ये करू शकतो, पण वहीवर उतरवताना स्पेलिंगची गरज लागते. म्हणजे वर्ड असतात त्याच्याकडे, पण त्या वर्डचे स्पेलिंग त्याला जमत नाहीत. अजूनही छोटे मोठे असतील तर तो बनवायचा प्रयत्न करतो, पण मोठे असले की मग अजूनही त्याला अडचणी येतात. सो त्यामुळे आता तेच मी त्याला इथे घेऊन बसलेली आहे. त्याला म्हटलं एसे लिही आणि त्याचं म्हणणं होतं मम्मा थोडी थोडी मदत कर, आणि मी इथे मदत करत नव्हती. म्हणून जे आहे त्याची इतकी चिडचिड चाललेली न, आणि मला इतकं हसू येत होतं आणि मी हसली की मग त्याला आणखी चिडचिड व्हायचं. अगदी म्हणजे रडकुंडीला आलेला पिहू. पण तरीसुद्धा आज सकाळी सकाळी जे आहे मी त्याच्याकडनं बऱ्यापैकी जो आहे अभ्यास करून घेणार हे ठरवलेलं होतं. म्हणून सर्व कामं बाजूला ठेवून आधी मी अभ्यास घ्यायला बसली. म्हटलं त्याला थोडंसं काम सांगायचं, तोपर्यंत आपलं काहीतरी काम करायचं, असं वगैरे जे आहे माझ्या डोक्यात होतं. कारण बघा ना, मी जर आधी स्वयंपाक केला असता, मग जेवणं, त्याची भांडी, या गोष्टीत बराचसा वेळ गेला असता आणि तोपर्यंत पिऊने फक्त टाईमपास केला असता. म्हणून म्हटलं इकडे त्याला अभ्यासाला बसवून द्यायचे आणि आपण त्याच्याजवळ बसायचं. छोटे मोठे ब्रेक आले की मग आपण आपली छोटी मोठी कामं करायची. सो आता मी किचनमध्ये आलेली आहे. ब्रेकफास्टसाठीही आज काहीच बनवलेलं नाही आणखी, आणि स्वयंपाकचा तर विषय दूर दूरपर्यंत नव्हता. सो आता भूक लागली होती, काहीतरी थोडंसं चटपटीत पाहिजे होतं खायला. आणि ओट्यावरचा हा जो पसारा दिसतोय ना, प्लीज इग्नोर करा. म्हणजे आता ही कॅन जेव्हापासून येते ना आमच्या घरी, एकतर त्या कॅन पण जागा घेते आणि सोबतच काय होतं, एका दिवसात ती संपली नाही की मग या गंजात काढ, त्या गंजात काढ, असं करून करून माझ्या ओट्यावर पसारा होतोय. आणि इथे मी दही लावलं होतं आणि दही लावताना ना थोडंसंच दही होतं विरजनासाठी, तेही विकतचं अमूलचं. सो माझ्या डोक्यात होतं आंबट होईल का नाही, पण बऱ्यापैकी आंबट झालं. ॲक्च्युली ना दही विरजनाचं कसं आहे त्याहीपेक्षा आपण दूध कसं तपवलं आहे किंवा कसं दही लावलं आहे वगैरे त्यावरही बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. माझं दही परफेक्ट लागलं, जर आंबट झालं, पण आम्हाला आंबटच दही आवडते. आंबट दह्याचीच कळीही छान होते आणि जे ताकातलं बेसन असतं तेही भन्नाट होतं.
सो असं चालू आहेत माझी दिवसभराची कामं. आणि फायनली आता अशी फेज होती का नाही, आत्ता जस्ट 1 मिनिटाच्या आत मला काहीतरी खायला पाहिजे, नाहीतर मग माझी इथनं चिडचिड चालू होईल. आणि तसंही आज म्हणजे कामं तर आहेत एक्स्ट्राची, पण मी माझं माइंडसेट बनवलं आहे की मला काहीच कामं करायची नाही आज, फक्त खाण्यापिण्यापुरती करायची. पण पिहूचा अभ्यास घेणं ही काही सोपी गोष्ट नाही. खूप डोकं म्हणजे दुखवतो तो. बस रे बाळा, बस रे बाळा, हलू नको रे बाळा, लक्ष दे रे बाळा, करता करता माझं तोंड आणि डोकं दोन्ही दुखतं. सो मी आज ठरवलं फक्त आणि फक्त पिहूकडे लक्ष द्यायचं, कामं काय होतच राहतील. आणि म्हणून खरं तर ब्रेकफास्ट बनवायला मी किचनमध्ये आले. पण इतकी भूक लागली होती आणि अशी काहीशी झाली होती मी की मला 1-2 मिनटात जर काही खायला मिळालं तर ठीक, नाहीतर मग माझं काही खरं नाही. फ्रीज ओपन केलं, त्यामध्ये मका होता, तो भाजायला ठेवला. मला मक्याची कणसं प्रचंड आवडतात आणि ती खाण्याची ही माझी एक मस्त अशी रेसिपी आहे बघा. काही नाही बघा, या प्लेटमध्ये मी तिखट घेतलं, लाल तिखट, मीठ घेतलं, त्यावर अर्ध निंबू पिळलं आणि त्याच निंबाच्या मदतीने ते तिखट मीठ, तो निंबाचा रस मस्त मक्याच्या या कणसाला आतून बाहेरून लावून घेतला. त्यानंतर हे मक्याचं कणीस इतकं छान लागतं की काय सांगू. तुम्ही एकदा का अशा प्रकारे मक्याचं कणीस खाल्लं ना, तर तुम्ही म्हणजे अगदी जे गाड्यावर मक्याचं कणीस मिळतं ना, तेही विसरून जाल, इतकं टेस्टी लागतं. सो तुम्ही आत्तापर्यंत अशा प्रकारे टेस्ट केलं नसेल तर नक्की टेस्ट करून बघा. मका खाऊन तेवढ्यानं काही झालं नाही, त्यामुळे नंतर स्वयंपाक केला. पिऊचा अभ्यास कंटिन्युअसली चाललेलाच, तो छोटी मोठी ब्रेक घेत होता आणि त्या छोट्या मोठ्या ब्रेकमध्ये माझीही इकडे रिकामी कामं चाललेली. ॲक्च्युली हे जे दिसते ना तुम्हाला, हे माझं स्टोन आर्ट आहे. आणि जो आधी दिसला ना, जो नेक्स्ट तो जो आहे तो ओरिजिनल होता, पक्ष्यांनी बनवलेला. पण आता त्यामध्ये इतकी राख साचलेली ना की तो क्लीनही होत नव्हता. म्हणून माझ्याकडे ना जे कूलरचं गवत होतं ते ठेवून होतं आणि रात्री पिहूचा प्रोजेक्ट बनवायचा आहे. सो त्यासाठी मी वर काढलंच होतं. सो मी म्हटलं चला आपल्या या क्यूट अशा बर्डसाठी एक छान नेक्स्ट बनवूयात. आता तसं चिमणीसारखं, अगदी सुगरणीसारखा इतका सुंदर तर काही मला हा खोपा जमला नाही, पण तरीही छान दिसतोय. जवळून दाखवते बघा तुम्हाला. आणि बघा, आपल्याकडे गार्डन आहे, पण त्यात फक्त फुलं, झाडं वगैरे वगैरे हेच आहे म्हटलं की गार्डन इतकं सुंदर म्हणजे दिसत नाही. तुम्हाला जर गार्डन मस्त सुंदर बनवायचं असतील तर असे छोटे मोठे DIY नक्की ट्राय करा. आणि ते मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी शेअर करत असते, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत जा. छान छोट्या छोट्या गोष्टी ज्या वेस्ट मटेरियल असतात त्यापासून जे आहे बऱ्याचशा नवीन प्लांटर किंवा DIY मी तुमच्यासोबत शेअर करत असते. बरं चला, ही जी लाडीगुडी तुम्हाला दिसते आहे लावणं. सो आता जवळपास 4 वाजलेत आणि माझ्या लेकीचं चालू झालं, मम्मा काहीतरी खायला दे, खायला दे. तर भरपूर ऑप्शन होते, पण तिचं म्हणणं काहीतरी क्रिस्पी मस्त असं काहीसं बनव. आता तसलं घरात काहीच नव्हतं. काय करू विचार करून आधी तर डोकं दुखलं माझं. पण नंतर मला लक्षात आलं की अरे सकाळच्या 2 पोळ्या आहेत आपल्याकडे. सो म्हटलं चला याचंच काहीतरी बनवूयात. आधी डोक्यात आलं चिवडा बनवते किंवा पोळीचं काला बनवते किंवा मग मी ना काय बनवत असते, फोडणीच्या पोळ्या बनवत असते. सो म्हटलं त्यातलं तर आता आरोहीने क्रिस्पी म्हटलं, तिन्हीही ती काही आता आवडून खाणार नाही. तसं तिला आवडतात त्या तिन्हीही गोष्टी, पण आता तिला क्रिस्पी पाहिजे होतं. म्हणून मी काय केलं, पोळीचे ना असे काप बनवून घेतलेत आणि तेल गरम केलं आणि सरळ तेलामध्ये तळून घेतलेत. इतके मस्त क्रिस्पी बनतात ना काय सांगू. अगदी पाणीपुरीच्या गाडीवर आपला तो काय खस्ता असतो बघा, अगदी तसे बनतात. एरवीसुद्धा मी अशा पोळींचे तुकडे असे तळून खात असते, पण आज म्हटलं चला तिला छान काहीतरी चटपटीत पाहिजे आहे. सो मी ना हे सर्व पोळीचे तुकडे मस्त असे तळून घेतलेत. त्यानंतर आता मला एक छानसा मसाला यासाठी प्रिपेअर करायचा आहे. सो त्यासाठी बघा इथे मी वाटीमध्ये सर्वात आधी थोडंसं मीठ घेतलं, त्यामध्ये अर्धा चम्मच जवळपास जे आहे तिखट, चाट मसाला, जिरेपूड घातली आणि सोबत आता हे पास्ता पिझ्झा मसाला तो घातला आणि काळं नमक घातलं. सर्व छान एकजीव केलं आणि ते सर्व जे आहे या तळलेल्या पोळ्यांवर जे आहे मस्त स्प्रेड केलं.
आता तुम्ही याला पोळ्यांचे कुरकुरे म्हणू शकता किंवा मग आरोही काहीतरीच म्हणत होते, आता मला आठवत नाही. आणि हां, पिहू मात्र याला पोळीचा खस्ता असं म्हणत होता. आणि खरं सांगते, आपण जो पाणीपुरीच्या ठेल्यावर खस्ता खातो तो तरी मैद्याने बनलेला असतो, पण हा खस्ता इतका परफेक्ट बनतो ना. तुम्ही याला खूप वेगवेगळ्या प्रकारे सर्व करू शकता. जसं मी आता मसाले घालून छान मसाले कुरकुरे बनवलेत असं म्हटलं तरी चालेल. किंवा तुम्ही ॲज अ खस्ता म्हणून त्यावर भरपूर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि शेव वगैरे टाकूनही सर्व करू शकता. तसाही भयंकर लागतो. पण आम्ही इथे खातो आहोत त्याला चहासोबत, कारण आता मस्त ढगाळ वातावरण आहे. अशा वातावरणात चहाची आठवण तर येतेच, पण सोबत मस्त अशी चटपटीत खारी असेल तर मग तर विचारायचं कामच नाही. आणि हो, ॲज अ खारी म्हणून सुद्धा तुम्ही ह्याला म्हणजे खाऊ शकता. सो छान ऑप्शन आहेत. आणि आपल्याकडे बऱ्याचदा पोळ्या उरलेल्या असतात बघा. बऱ्याचदा रात्रीच्याही पोळ्या उरतात किंवा दुपारीही एखाद्या वेळेस अंदाज चुकतो आणि पोळ्या उरतात. सो तेच ते प्रकार न बनवता तुम्ही अशा प्रकारे एखादी छानशी चटपटीत कुरकुरीत रेसिपी बनवून मुलांना देऊ शकता. सो चला, आता मी माझी चहा आणि चटपटीत कुरकुरे पोळीचे एन्जॉय करते. दिवसभर पिहूने अभ्यास केला, त्यानंतर छान खेळायला गेला आणि आता पुन्हा अभ्यासाला बसलाय. पण उद्यानं पिहूला एक नाही तर 2-2 प्रोजेक्ट सबमिट करायचेत. याआधीच करायला हवे होते खरे तर, पण त्याला असं कन्फ्युजन होतं की त्याच्या स्कूलमध्ये नंबर्सनुसार प्रोजेक्ट देतात. म्हणजे 1 to 10 स्टुडंटला वेगळा, 10 to 20 वेगळा असं. सो त्याचं म्हणणं होतं, मम्मा माझ्या नंबरपर्यंत आणखी आलेलाच नाही. पण काल मला त्याच्या टीचरकडनं कळलं की ते दोन्ही प्रोजेक्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. सो माझं चाललेलं पिहूला की आपण बनवून घेऊ. सो त्याचं असं झालेलं, मी अभ्यास करू शकतो मम्मा किंवा प्रोजेक्ट बनवू शकतो. आणि इव्हन त्याचं एक हेही होतं की माझा प्रोजेक्ट आहे, तू हातही लावायचा नाही. कसं तरी त्याला समजावलं. एक प्रोजेक्ट होता, पानांपासून त्या वेगवेगळे शेप बनवायचे होते, नेचर अल्बम म्हणून. सो तो त्याने बनवला. आणि खरं तर हाही त्यालाच बनवायचा होता, कारण त्याचं म्हणणं होतं प्रोजेक्ट मम्मा माझ्यासाठी दिलेला आहे, तुझ्यासाठी नाही. आणि हे मलाही पटलं. पण इतका वेळ होत होता ना आणि इतका झामल करत होता पियुष, अशी चिडचिड होत होती मला की काय करू काय नाही. कारण अभ्यास महत्त्वाचा होता शेवटी, कारण उद्या इंग्लिशची टेस्ट आहे. आणि माझं असं म्हणणं होतं की तू अभ्यास कर, मी तुझ्यासमोर बसून बनवते आणि तुला दिसतंच की कसं काय बनवत आहे. सो टीचरने विचारलं तर तू एक्सप्लेनही करू शकशील. पण त्यासाठी चिडचिड चाललेली आणि माझं होतं तू फक्त अभ्यास कर. पण त्याचं त्याला काही पडलेलं नव्हतं. आणि मुलांचं असं असतं, आमचं सर्व लन आहे, आम्हाला सर्व येतं, पण आपल्याला टेन्शन म्हणजे यायचं ते येतंच. सो त्याने अभ्यास केला आणि एक प्रोजेक्ट त्याने बनवला खूप सुंदर. पण त्याचं शूट काही करणं झालं नाही. पण त्याने रिटर्न आणलं ना की नक्की तुमच्यासोबत शेअर करेल, कारण त्यामध्ये त्याने पानापासून खूप छान क्यूट गोष्टी बनवल्यात. बरं चला, आता या छोट्या मोठ्या गोष्टींसोबत व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या.